संविधानाची उद्देशिका ही फक्त एक सुरुवात आहे की आपल्या लोकशाहीचा आत्मा? चला याचा अर्थ जाणून घेऊया. हो, ही फक्त एक प्रस्तावना नाही, याला संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं. तर हे सगळं सुरू कधी झालं? 1949 मध्ये हे स्वीकारलं गेलं आणि 1950 पासून लागू झालं. पण या संविधानाला इतकी शक्ती कुठून मिळते? उत्तर पहिल्याच शब्दांमध्ये आहे. आम्ही भारताचे लोक. याचा सरळ अर्थ आहे की खरी सत्ता आपल्या म्हणजे लोकांच्या हातात आहे. तर मग भारत एक राष्ट्र म्हणून कसा आहे, हे 5 महत्त्वाचे शब्द आपल्याला उत्तर देतात. पहिला शब्द आहे सार्वभौम, म्हणजे आपले निर्णय आपणच घेतो, बाहेरील कोणीही नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट, पुढचे 2 शब्द मूळ उद्देशिकेत नव्हते, ते नंतर जोडले गेले. दुसरा शब्द समाजवादी. याचा उद्देश आहे की देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असावा, विषमता कमी व्हावी. आणि तिसरा शब्द धर्मनिरपेक्ष. सोपा आहे, राज्याचा स्वतःचा असा कोणताही धर्म नाही. पुढचा शब्द आहे लोकशाही, म्हणजे सरकार लोकांनी लोकांसाठी निवडलेलं असतं. खूप सोपं आहे. आणि 5वा शब्द प्रजासत्ताक, म्हणजे देशाचा प्रमुख हा राजा किंवा राणी नसून निवडून आलेला प्रतिनिधी असतो. बरं, तर ही उद्देशिका नक्की कोणते आश्वासने देते? यात 4 मुख्य उद्दिष्ट सांगितली आहेत. हे 4 आधारस्तंभ आहेत: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. चला एक एक करून पाहूया. पहिलं म्हणजे न्याय. तो पण 3 प्रकारचा: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. सगळीकडे समानता. दुसरं आहे स्वातंत्र्य, म्हणजे विचार करण्याचं, बोलण्याचं आणि आपल्या श्रद्धेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य. तिसरं उद्दिष्ट आहे समता, म्हणजे कायद्यासमोर सगळे सारखे आणि सर्वांना प्रगतीची समान संधी. आणि चौथं बंधुता, म्हणजे आपण सगळे एक आहोत ही भावना, जी देशाची एकता टिकून ठेवते. पण एक महत्त्वाचा प्रश्न, या उद्देशिकेला कायदेशीर मान्यता आहे का? हाच मुद्दा कोर्टात गेला. सुरुवातीला कोर्टाने म्हटलं नाही, पण 1973च्या केशवानंद भारती केसमध्ये निर्णय बदलला आणि उद्देशिका संविधानाचा अविभाज्य भाग बनली. चला तर मग परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. हे लक्षात ठेवा, समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द नंतर आले. खरी सत्ता लोकांची आहे आणि उद्देशिका संविधानाचा आत्मा आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, इतक्या वर्षानंतरही ही उद्देशिका आजच्या भारतासाठी तितकीच महत्त्वाची का आहे?